नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव का वाढणार। 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार। चला या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, देशातील सोयाबीनचा भाव जास्त करून अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय बाजारावरती। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर 4-5 दिवसापूर्वी सीबॉट वरती जो सोयाबीनचा भाव $9.80 प्रतिबुशेल्स वरती होता, त्याच सोयाबीनचा भाव सीबॉट वरती आपल्याला आजच्या तारखेला $10.40 प्रतिबुशेल्सच्या आसपास दिसतोय। शेती मित्र हे आवडतं यूट्यूब चॅनल तुम्हाला आवर्जून सांगत होतं की जागतिक स्तरावरती एवढ्या खालच्या स्तरावरती सोयाबीनचा भाव राहू शकत नाही, आणि तेच घडलं मित्रांनो। आणि आपल्या असणाऱ्या या माहितीवरती शिक्कामोर्तब झाला की खरंच खालच्या स्तरावर सोयाबीनचा भाव काय आंतरराष्ट्रीय बाजार टिकू शकत नाही, आणि पुन्हा एकदा बाजारभाव तुम्हाला तेजीत दिसतोय। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, शेती मित्र मार्फत मी काय म्हणतोय की 15 तारखेनंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती सोयाबीनचा भाव हा 100% $10.50 प्रतिबुशेल्स क्रॉस होताना दिसेल। म्हणजे मागच्या 5 दिवसाचा विचार केला तर लक्षात आलं का 7 ते 8% तेजी, ही तेजी देशातील बाजारात अजिबात आलेली नाही। पण आली नाही याचा अर्थ येणार नाही असाही नाही, तर लक्षात घ्या एवढी तेजी तर काही येणार नाही, पण 3 ते 5% तेजी तुम्हाला या ठिकाणी 15 तारखेनंतर दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान निवडणुका या खूप रंगात असतील, तर त्यामुळे भावामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन दिसणार नाही, खरी तेजी 20 तारखेनंतर येईल। पण 15 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीन भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल। सोबतच मोदी सरकारची खरेदी व व्यापाऱ्यांची खरेदी ही 20 तारखेनंतर जोमानं सुरू होईल, कारण एक स्पष्टता व निश्चितता बाजारात येईल। आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा जो भाव सध्या 4000 ते 4500च्या दरम्यान आहे, यात कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 तेजी 15 तारखेनंतर दिसून बाजारभाव पातळी 4200 ते 4600च्या दरम्यान पोहोचताना दिसेल। अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना माझा सल्ला आहे की जास्त अपेक्षा न करता 4500च्या वर सोयाबीनचा भाव मिळाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.